नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 22 मार्च 2026 आहे। तर आमच्या या 12 वर्षाच्या NMP1 गोल्डन सीताफळ बागेला मध्ये शेणखत टाकलेला व्हिडिओ आपल्याला मी पाठवला होता। तर शेणखत टाकून झालेले आहे। तर आता त्या शेणखतावर माती लावायचे काम चालू आहे, म्हणजे बेड तयार करायचे काम चालू आहे। तर याची पानगळ संपूर्णपणे झालेली आहे व आसामध्ये पाला पडलेला आहे। तानावर सोडली त्यावेळेस फनपाळी केलेली होती। आता हा सगळा पाला आहे व असे साईडला बुडापासून 1.5 ते 2 फुटावर शेणखत टाकलेले आहे व हा जो पाला आहे तो आता बेड तयार करताना त्यात गाडला जाईल। तर बेड तयार करण्यापूर्वी अशा पद्धतीने जमिनीवर पाला आहे। तर आता बेड कशा पद्धतीने तयार करतात ते आपल्याला तयार होते ते आपल्याला दाखवते। तर अशा पद्धतीने हा जो पाला आहे तो इथली माती, ही जी खाच पडलेली दिसते, इथली माती उचलून असा बेड तयार होत आहे व हा पाला गाडला जात आहे। फक्त अंतर जास्त असल्यामुळे 14 फूट हा जो बेडच्या मधोमध जो पाला दिसत आहे तिकडून बेड तयार आहे आणि इकडून बेड तयार आहे। मधोमध जो पाला दिसत आहे तो तसाच राहतो, जेणेकरून पाणी चालू केले तर त्या पाल्यामुळे गवत वगैरे तिथे जास्त उगवत नाही, त्याच्यासाठी तो मध्ये बुडामधला पाला तसाच ठेवलेला आहे। तर बेड तयार करण्याचे काम चालू आहे। आपण पाहू शकता पॉवर टेलरने छान पद्धतीने माती लावली जाते। तर अशा पद्धतीने बेड तयार करायचे काम चालू आहे। तसेच आमच्या या बागेचा पाला अशा पद्धतीने वाळून गेलेला आहे। आता लवकरच याची छाटणी घेणार आहे, त्याचा देखील आपल्याला व्हिडिओ पाठवण्यात येईल। तर या लहान एकदम लहान काड्या आहेत त्या अशा वाळून गेलेल्या आहेत। तर ही काडी वाळून गेली तरी चालते, उदबत्तीपेक्षा लहान साईज एकदम ही काडी वाळून गेली तर चालते। आपण ही काढूनच टाकणार आहे व गर्दी देखील कमी होईल। या ज्या मोठ्या काड्या आहेत या रिफिल साईज ह्या ओल्या आहेत अजून, आपण पाहू शकता। इथून कट केले की ही अशी हिरवी दिसते व ही जी लहान नाजूक आहे ती वाळलेली येते, असा आवाज येतो। तर अशा पद्धतीने यातली गर्दी देखील कमी होईल व व्यवस्थित सुटसुटीत झाडे होतील। तर याची विरळणी आणि छाटणी घेणार आहे, त्याचा व्हिडिओ आपल्याला पाठवण्यात येईल। तर अशा पद्धतीने
यावर्षी 2026चे NM गोल्डन सीताफळ बागेचे बहार धरण्यापूर्वीचे पूर्वनियोजन आमचे चालू आहे. तरी ज्या शेतकऱ्यांच्या बागा आहेत त्यांनी लवकरात लवकर पूर्वनियोजन करा. ज्या भागात ज्यावेळेस पाऊस पडतो त्यानुसार आपल्या आपल्या बागा बहारावरती धरा आपल्या आपल्या पद्धतीने.